zoom again. All of you see a circle मध्ये basic concepts काय असतात? This is the circle. Once again we will revise it. ही काय आहे सांगा? Raise your hand. What is this? Chord. Okay. हा सर्कलचा सेंटर आहे, हा कॉर्ड आहे आणि हे काय असतं? परपेंडिक्युलर. आणि हे दोन्ही जोडले तर हे काय तयार होतं? काय तयार होतं? दिस इज द रेडियस. राईट अँगल तयार होतं पण रेडियस आहे. अजून झूम करते. झूम इट. ओके. You can see circle with center O. AB is the chord. बघा. All of you say. AB is chord. OM is perpendicular. OA is radius. मग बेसिक थेरम काय आहे याच्यामध्ये? जो AB आपल्याला दिलेला असतो, हा AB जो असतो, सपोज AB जर 24 दिला आपल्याला, ठीक आहे, तर हा M जो आहे AM त्याच्या निम्मा बरोबर 12 तयार होतो. म्हणजे हे डबल असतं ते काय होतं? हाफ. ह्याला एक इंग्लिश मध्ये वाक्य इथं काय म्हणतात? परपेंडिक्युलर बायसेक्स द कॉर्ड. ऑल ऑफ यू से विथ मी. परपेंडिक्युलर बायसेक्स द कॉर्ड. ओके. अजून एक्स्ट्रा प्रॉपर जर वर्ड पाहिजे तर तो वर्ड असा होतो परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉर्ड बायसेक्स इट. म्हणजे सेंटर मधून कॉर्ड वरती काढलेला परपेंडिक्युलर त्या कॉर्डचे दोन समान तुकडे करतो, त्याला बायसेक्ट म्हणतात. ओके. मग हा ट्रायंगल तयार झाला. ओए काय आहे? रेडियस. मग रेडियस वरून डायमीटर कशी काढतात? जर रेडियस माहित असेल तर डबल रेडियसचा डबल डायमीटर. हे सुद्धा आपण बघितलं. हे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर हा परपेंडिक्युलर सपोज तुम्हाला दिला, दिस इज 5, हे 12 असेल, हे 5 असेल, तर हा तुम्हाला काय काढता आलं पाहिजे? बाय युजिंग पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम हाऊ यू शुड नो? सपोज A B C. पायथागोरस थेरम इज व्हेरी इझी टू लॉट ऑफ प्रॅक्टिस. तुमचं तुम्ही ट्रायंगल घेऊन त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला वी हॅव टेकन द रिव्हिजन ऑफ दॅट. ह्या तिन्ही साइड असतात, त्याच्यामध्ये तिघांचा स्क्वेअर करायचा. हा AC स्क्वेअर, हा BC स्क्वेअर आणि दिस इज AB स्क्वेअर. कुणाच्या पुढे इक्वल टू लिहिणं? म्हणजे हा 90च्या समोर जो असतो हायपोटेन्यूस AB त्याच्या पुढे इज इक्वल टू लिहायचं आणि ह्या दोघांचा काय होतो? प्लस ऍडिशन. दिस इज पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम वापरून यू हॅव टू टेक द स्क्वेअर रूट. इथून पुढे सिंपल बेसिक ऑपरेशन्स आहेत, व्हेरी बेसिक. पॉज. ओके. वी आर सेइंग प्रॅक्टिस सेट 17.1 क्लास 8 महाराष्ट्र बोर्ड. 17.1 ओपन करा. ओपन फास्ट. पुट युअर फिंगर. इथं परपेंडिक्युलर असा एक तरी शब्द आहे का बघा? चारही एक्झाम्पल मध्ये आहे का? परपेंडिक्युलर हा शब्दच नसतो. त्याला काय म्हणतात? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. ऑल ऑफ यू सी हियर. दिस इज द सर्कल, दिस इज द कॉर्ड अँड दिस इज द सेंटर. म्हणजे सेंटर पासून कॉर्डचं अंतर किती आहे? बघा. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे ही जी ब्ल्यू लाईन आहे त्याला काय म्हणतात? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. सेंटरचं परपेंडिक्युलर किंवा सेंटर पासून कॉर्डचं अंतर. आर यू गेटिंग मी? म्हणजे शब्द रचना तीच आहे. मराठीत आपण काय म्हणतो? ही जी निळी लाईन आहे, ह्या निळी लाईन काय करते? सेंटरला आणि कॉर्डला जोडते. म्हणजे ती कुठल्या दोघांमधलं अंतर आहे? इकडच्या बाजूला कोण आहे? सेंटर. आणि इकडच्या बाजूला कोण आहे? कॉर्ड. म्हणजे सेंटर आणि कॉर्ड ह्या दोघांना जोडणारी लाईन म्हणजे दोघांच्या मधील अंतर. द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड कॉर्ड. मग तिथं पहा असं डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड कॉर्ड आहे का बघा? फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आहे का? आहे का? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम अ सेंटर. म्हणजे गिवन डेटा पहिल्यांदा तुम्हाला ओळखता आला पाहिजे, अदरवाइज देयर इज ऑफ नो यूज. तुम्हाला ही फिगर्स तुम्ही चुकीची काढली. काही जण स्टार्टिंगला तिथं चुकीची इन्फॉर्मेशन लिहितात. झोपू नकोस. ओके. फर्स्ट क्वेश्चन मध्ये गिवन डेटा काय काय पहा. फर्स्ट मध्ये काय? व्हॉट इज गिवन? दिस इज B, दिस इज A Q P. ह्याच्यात परपेंडिक्युलर दिलाय का? ओके. PQ हे कनेक्टेड दिलेलं आहे. ओके. पण 90चं चिन्ह दिले का रे तिथे? ते आपल्याला घ्यायला पाहिजे. कशावरून ओळखणार? इथं 90चं चिन्ह मी काढतो. का बरं? कारण त्यांनी काय इथं स्टेटमेंट काय दिलंय पहा? PQ परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. ही जे उलट टी काढतात ह्याचाच अर्थ काय असतो? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असेल तर 90चं चिन्ह आपण घेऊ शकतो. नेक्स्ट अजून इन्फॉर्मेशन काय दिले? कॉर्ड AB इन अ सर्कल सेंटर कॉर्ड AB इज ड्रॉन ऑफ द लेंथ 13 सेंटीमीटर. AB ची लेंथ किती आहे? 13. म्हणजे AB 13. एक डेटा आपल्याला कळाला. ओके. हे 13 आहे म्हणजे त्याच्या निम्म हे किती असणार? 6.5. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही?
How will you write? AQ is equal to half of AB. साधं बघा, AQ हा कोणाचा निम्मा आहे? AB चा. सो हाफ ऑफ AB इंटू AB किती आहे? 13. 13चा निम्मा किती? 6.5 सेंटीमीटर. तसं येत नसेल तर 13 डिवायडेड बाय 2 करा, यू विल गेट द आन्सर. मग हे तुम्हाला 6.5 मिळालं. दे अजून काय दिलंय पा डेटा त्याच्यामध्ये? फाइंड द लेंथ ऑफ QB. मग AQ आणि QB, जेवढा AQ तेवढाच QB असणार का वेगळा असणार आहे? कारण आपण वाक्य शब्द प्रयोग मी काय करतोय? बायसेक्ट. बायसेक्ट म्हणजे काय? दोन समान तुकडे, 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे जेवढा AQ आहे तेवढाच काय असायला पाहिजे? QB. सो दॅट विल बी द सेम. सो QB इज इक्वल टू, यू कॅन राईट AQ इज इक्वल टू QB इज इक्वल टू 1/2 इंटू AB. हेच आपण असं लिहू शकतो. 1/2 इंटू AB किती आहे? 13. 13च्या हाफ किती झाले? 6.5 सेंटीमीटर. प्रेझेंटेशनच्या एकापेक्षा जास्त. शो हिअर. इथं दाखव, माझ्या चेहऱ्यापेक्षा हे दिसलं पाहिजे. प्रेझेंटेशनच्या एकापेक्षा जास्त मेथड्स आहेत. मल्टिपल वेज आर देअर ऑफ द प्रेझेंटेशन. दिस यू शुड नो. व्हेरी सिंपल इट इज. याच्यामध्ये पायथागोरस वापरलंय? पायथागोरस वापरलंय का? नाही. फक्त डबल लिहिलंय, त्याचं काय केलं? हाफ. हाफ असेल तर काय करायचं? डबल. व्हेरी इझी इट इज. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय? व्हॉट इज इन द सेकंड क्वेश्चन? चेक इट आउट. दिस इज द सर्कल. देन अगेन हे फक्त तिरकं दिलंय तुम्हाला. दिस इज CD. माझं सर्कलच आलंय ना? हा, सर्कल आहे का माझं? किती जणांना वाटतं सर्कल? कोणाला सर्कल वाटत नाही असं कोण आहे का? ओके, सांगा ह्याच्यामध्ये कोण? कॉर्ड कोण आहे? CD. OP काय आहे? तू येऊन बघ बाळा, बघ. हा, CD काय आहे? CD is the chord. OP is the perpendicular and OD is the OD रेडियस आहे, OP परपेंडिक्युलर आहे, CD काय आहे? chord. मग हे पूर्ण 48 दिलंय. हे 48 टोटल आहे 48. मग त्याच्या हाफ किती असणार सांग? 24. हेच एक्झाम्पल घेतलं होतं का? ओके. सी PD पाहिजे. आता CP इज इक्वल टू लिहूया का? PD लिहूया. PD इज इक्वल टू पेंटागन. ओके. PD हा कोणाचा निम्मा आहे? टेल. PD इज इक्वल टू हाफ ऑफ काय येणार? चेक करा. PD हा कोणाचा निम्मा आहे? CD चा. PD इज इक्वल टू हाफ ऑफ CD इज इक्वल टू 1/2 इंटू 48. 48 च्या हाफ किती झाले? 24 सेंटीमीटर. अँड इथं कारण काय देणार? परपेंडिक्युलर बायसेक्स द chord. कसं निघणार बघा? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ऑल ऑफ यू से विथ मी. परपेंडिक्युलर बायसेक्स द chord. याचा मराठीत अर्थ पण माहित पाहिजे. परपेंडिक्युलर chordचे दोन समान तुकडे करतो. ओके. मग आपल्याला 48 होता, आता किती मिळालं आपल्याला? हे 24. मग ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल OPD काय ना? इन ट्रायंगल OPD बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय ना? हा ट्रायंगल जर ह्याच्यात डायरेक्टली वापरता येतो तर ठीक आहे. ज्यांना डायरेक्ट इथं वापरता येत नाही ह्याच्यामध्ये, त्यांनी काय करायचं? एक्स्ट्रा ट्रायंगल बाहेर काढायचं. छोटासा एक ट्रायंगल काढायचं. व्हॉट इट विल बिकम? OPD. OPD चा लॉंग फॉर्म माहिती आहे तुम्हाला? डॉक्टरांची टर्मिनॉलॉजी आहे बाबा. OPD किती जणांनी ऐकलाय OPD हा शब्द? आउट पेशंट डिपार्टमेंट. काय म्हणतात? आउट पेशंट म्हणजे जे चेक करून तिथून परत सोडतात त्यांना. आणि IPD म्हणजे इन पेशंट डिपार्टमेंट म्हणजे पकडून ठेवलेले कैदी म्हणजे ऍडमिट केलेले लोक. ओके. ह्याच्यामध्ये पायथागोरस थेरम काय ना सांग? काय लिहू शकतो प्रेझेंटेशन? इन ट्रायंगल OPD अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. PT म्हणजे शॉर्टकट लिहिले तुम्ही लिहून आपल्याला वाचवण्यासाठी. All of you say in triangle OPD. Angle P is equal to 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem. तिघांचा स्क्वेअर करा. हे बघा, हा OP स्क्वेअर, हा कोण आहे? OD स्क्वेअर, हा कोण आहे? PD स्क्वेअर. कुणाच्या पुढे इक्वल टू लिहायचं? तिघ जण आहेत. एकाच्या पुढे इक्वल टू लिहायचं, राहिलेल्या दोघांना प्लस करायचं.
मग ते पुन्हा पुढे लिहायचं ते एवढंच बघा. हे 90च्या समोर कोण आहे? ओडी. त्याचा स्क्वेअर केला आणि ह्या राहिलेल्या दोघांना काय केलं? प्लस. म्हणजे काय फॉर्म्युला लावा? ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. नाव आता हे तिघ जण असतात, तीन पैकी एक जण गायब असतो, एकाची व्हॅल्यू माहित नसते आपल्याला. बघा इथं कोण आहे? ओडी. ओडी किती दिलाय? 25. त्याचा स्क्वेअर. ओपी कोण आहे? ओपी फाइंड आउट करायचं. therefore ओपी स्क्वेअर आहे तसं. पीडी किती आहे? 24 स्क्वेअर. ओके, स्क्वेअर्स बाय हार्ट पाहिजे. नाउ टेल 25 चा स्क्वेअर किती? 625. 625. ओपी स्क्वेअर किती आलं? ओपी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? कलगोट की सांग लवकर. ओपी ची व्हॅल्यू स्क्वेअर स्पार्ट केले की नाही तू? मग ओपी ची व्हॅल्यू ओपी स्क्वेअर किती असेल? हा, ओपी हे ओपीच राहतं, ओपीच असतो. ठीक. 24 चा 576. पुढची स्टेप काय होणार बघा? आपल्याला ओपी स्क्वेअर म्हणजे ओपी ची व्हॅल्यू पाहिजे. ते प्लस 576 इकडे आल्यावर काय होणार? सो इट विल बिकम 625 minus 576 is equal to OP square. and याच्यातून हे मायनस केलं किती होणार बघा? शो हियर 625 minus 576 is equal to OP square. हा किती येतं? 49 answer. 49. and here what you will get? OP square. so taking square root on both the sides. Update it. हा 49 चा रूट. raise your hand. 49 चा रूट किती अवघड क्वेश्चन आहे हा. 49 चा रूट. अरे बापरे, 49 चा रूट. अनुष्का 49 चा रूट हा 7. आणि ओपी स्क्वेअर चा बघा, हे स्क्वेअर फक्त निघून जाणार. किती आले सर? ओपी. ओपी विचारलंय का? ओपी ही काय मिळाली का आपल्याला? व्हॉट वी गॉट हियर? ओपी हे काय मिळालं आपल्याला? परपेंडिक्युलर. तेच विचारलंय काय बघा? पुट युअर फिंगर ओव्हर देयर. काय विचारलंय? चेक करा. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर म्हणजे कोण आलं? ओपी. म्हणजे कोणत्याही क्वेश्चन मध्ये कोण कोण असतं हा विचारलेलं. सी हा सर्कल, हा सेंटर. आपण जनरल नाव घेऊया. एबी काय आहे? कॉर्ड. त्याच्यानंतर ओम नाव असतं माहिती मुलाचं. ओम इज परपेंडिक्युलर. 2 वर्षापूर्वी एका बॅचला ओम नावाचा मुलगा होता, त्याला नाही सगळे ओम तुझं नाव परपेंडिक्युलर. तर ओम इज द परपेंडिक्युलर. ओएम. ओके. अँड ओए हा ओए काय? ओए इज द रेडियस. 3 नाव फक्त लक्षात ठेवा. 3 नाव. हे एबी कोण आहे? कॉर्ड. ओए रेडियस आणि ओएम फक्त तिघांचाच आहे हा विषय. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बट हिअर आय वॉन्ट टेल यू, ही जी स्टेप आपण केली होती ना त्याला एक वेगळा अप्रोच आहे. तो सुद्धा काही जणांना कळेल. 25 स्क्वेअर होता इकडे आणि इकडे काय होता? ओपी स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. ओके मिस्टर कॅमेरामॅन, झूम इट अँड शो. यू नो व्हेरी ब्रिलियंट कॅमेरामॅन वी हॅव टुडे विथ अस. हे डायरेक्ट स्क्वेअर न करता प्लस इकडे आल्यावर मी काय घेतो? मायनस. सो 25 स्क्वेअर हे काय झालं? मायनस 24 स्क्वेअर. इट विल बिकम, मग मला एक सांगा, यू चेक इट आउट. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे का? असं जर असेल समजा, हा एक फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर त्याला आपण 2 ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो फॅक्टरायझेशन. एका ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. तसं याच्यात ए कोण आहे? 25. म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. म्हणजे 25 प्लस 24 and 25 minus 24 is equal to काय आलं? OP square. Now check it. इथं कोणता फॉर्म्युला वापरला? a square minus b square. हे डायमंड बॅच साठी आहे. ओके. 25 प्लस 24 आन्सर किती आलं? 49. दोघांच्या मध्ये काय असतं? इंटू. म्हणजे इथं इंटू आलं. 25 minus 24 आन्सर किती आलं? 1 is equal to OP square. आणि शेवटी तिघ जण जरी आले काय आता 1 न मल्टिप्लाय केल्यावर 49च येणार आहे. पण ही पण स्टेप लक्षात ठेवा. ऍट अ टाइम तिघांचा पण रूट घेता येतो जर इंटू असेल तर. म्हणजे OP स्क्वेअरचा रूट काय झाला? OP. 1 चा रूट काय आला? 1. आणि 49 चा रूट काय आला? 7. म्हणजे 7 1 चा 7 आला. काय आन्सर तेच आलं. पण स्टेप्स वेगळी. म्हणजे मल्टिपल अप्रोच तुम्हाला माहित पाहिजे. एक प्रॉब्लेम वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा सोडवता येतो. याच्यामध्ये फायदा कधी होतो माहितीये? जर एखाद्याला 25 चा आणि 24 चा स्क्वेअर पार्ट नसेल
ओके, पाठच नसेल तर तो असं सोडवू शकतो. जेव्हा मोठे नंबर्स येतात तेव्हा ह्या अप्रोचनं एक्झाम्पल सोपं होतं. पॉझिटिव्ह. या चॅनलवरती मल्टिपल लेक्चर्स आर देअर. आय थिंक दिस इज द सेकंड लेक्चर ऑफ दिस चॅप्टर. रॅन्डमली जे लाईव्ह लेक्चर होतात त्यामधलाच काही पार्ट आपण याच्यावरती पुट करतो. सो यू कॅन गो थरोली थ्रू द चॅनल. चॅनलवरती यू कॅन सर्च मल्टिपल लेक्चर्स आर ऑल्सो देअर. देअर आर 2 ऑफिशियल चॅनल्स ऑफ बारस्कर अकॅडमी. Subscribe both of them. You can just search Baraskar sir in YouTube. Thank you very much.